वाडी तसेच जय हो शिरसी आणि शिरसीवाडी हे माझे मित्र कंपनीचं आहे आणि याने सुद्धा संयोजक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि उमेश उमापुरे बद्दल बोलायचं म्हणलं तर गेल्या वर्षी मी बघितलेलंच आहे, भव्य दिव्य असं कुस्ती मैदान आपल्या शिरसी नगरीमध्ये भरवण्यात आले. त्या ठिकाणी नामवंत मल्ल आणून माझ्या मते 40 लाख रुपये खर्च करणारा तो आमच्या एरिया मधला पहिला व्यक्ती आहे. आणि खेळासाठी जो भी व्यक्ती जिजेल आमच्या एरियातला, आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि लहानपणापासून खेळ हे आम्हाला प्रिय आहे. आणि इतकं सुंदर असं ग्राउंड आतापर्यंत शिवनेरी हे घडत होतं. शिवनेरीच्या बराबरीनं आज शिरसीचं टुर्नामेंट होत आहे हे मी सांगू इच्छितो. आणि पुढील वाटचालीसाठी सर्व संघांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद संतोषजी. वाडी तसेच जय हो शिरसी आणि शिरसीवाडी हे माझे मित्र कंपनीचं आहे आणि याने सुद्धा संयोजक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. आणि उमेश उमापुरे बद्दल बोलायचं म्हणलं तर गेल्या वर्षी मी बघितलेलंच आहे, भव्य दिव्य असं कुस्ती मैदान आपल्या शिरसी नगरीमध्ये भरवण्यात आले. त्या ठिकाणी नामवंत मल्ल आणून माझ्या मते 40 लाख रुपये खर्च करणारा तो आमच्या एरिया मधला पहिला व्यक्ती आहे. आणि खेळासाठी जो भी व्यक्ती जिजेल आमच्या एरियातला, आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि लहानपणापासून खेळ हे आम्हाला प्रिय आहे. आणि इतकं सुंदर असं ग्राउंड आतापर्यंत शिवनेरी हे घडत होतं. शिवनेरीच्या बराबरीनं आज शिरसीचं टुर्नामेंट होत आहे हे मी सांगू इच्छितो. आणि पुढील वाटचालीसाठी सर्व संघांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद संतोषजी.